ठिकाणी आहे ना ते स्थान. तर या भस्माच्या डोंगरमध्ये या ठिकाणी म्हणजे मी साधारणतः त्यावेळेस कदाचित मला वाटते एक 9-10 वर्षाचा जसं असेल तसं मी जेव्हा असं म्हणजे आम्ही अगोदरपासून आईच्या गर्भात असल्यापासून मी माऊलींकडे येतो भाऊजींच्या कृपेमुळे आईंच्या कृपेमुळे. परंतु इथे जेव्हा 9-10 वर्षाचा असताना मला दिसायला लागलं की खड्डा पडतो आहे. म्हणायचे भस्माचा डोंगर, इथे पण इथे लिहिलं भस्माचा डोंगर असं म्हटलं जातं, पण खड्डा पडतो असं दिसायला लागलं. पण त्यावेळेस नंतर काही आणि त्यावेळेस काही एवढं मीडिया किंवा हेम ते नव्हतं ना. पण नंतर हे लक्षात आलं की या ठिकाणाहून जर्मनी इथलं भस्म घेऊन जायला लागली आणि त्या भस्मावरचं संशोधन करून त्यांनी मिल्क ऑफ मॅग्नेशिया नावाचं माध्यमातून संशोधन करून ते अनेक औषधामध्ये ते द्रव्य वापरायला लागले, भस्म वापरायला लागले. आणि त्याने अनेक रोग की जे आपल्या मेंटल प्लेन फिजिकल प्लेन आपला जो असतो त्याला जे बरं करणारी जी काही रोगाची ताकद आहे ती इथल्या भस्मामध्ये आहे. आणि ते पूर्ण त्या संशोधनाने सिद्ध झालं. तेव्हा भारताचे आपले डोळे उघडले की इथे याच्या मागे मोठं गूढशास्त्र आहे. आणि म्हणून ह्या भस्माचा जो काय लाभ आहे तो आपल्याला अगदी तुम्ही किती निगेटिव्ह झालात किंवा किती निगेटिव्ह तुमच्याकडे काही स्पंदनं आली किंवा काही दूषित स्पंदन किंवा दूषित विचार आले, कधी तर टोकाचे विचार माणसाच्या डोक्यात येतात. किंवा आता तर डिप्रेशनचा जमाना सुरू झाला आहे, फॅशनच झाली आहे की मला काय थोडं झालं तरी डिप्रेशन आलं. छोटी मुलं पण म्हणजे आम्ही तो डिप्रेशन हा वर्ड मला वाटते आम्ही 27-28 वर्षाच्या वेळेस तो ऐकला की याला डिप्रेशन म्हणतात. आता तर अगदी 5 वर्षाचं मूल सांगते मला डिप्रेशनमध्ये आहे मी. म्हणजे हे लक्षात ठेवा. तर आपण आत्तापासूनच सवय लावा की आपल्या बाळांना जरी ते कोरडं भस्म तुम्ही जरी नुसतं लावलं म्हणजे आपण आपल्या नवनाथपंथीय नाथपंथी अनुग्रहाच्या वेळेस आपण बबूत धुलाई करून घेतो त्याला आलं ना. तर त्या माध्यमातून तुम्ही जरी त्या ठिकाणी घरी ही 3 बोटं आपली बुडवायची, ही 3 बोटं जी आहे ही 3 बोटं बुडवू शकता किंवा मग ही 3 बोटं बुडवू शकता. दोन्ही प्रकारे ते योग्य आहे आलं ना. आणि तुम्ही अगदी फक्त विलेपन करायचं किंवा आपल्या अंगठा त्या भस्मात बुडवा आणि आपल्या ह्या पूर्ण आपल्या सहस्रार चक्रापूर्वी क्राऊन चक्र भोवती तो फिरवायचा आणि आपल्या टाळूला तो लावायचा. आणि मग टाळूला लावून मग आपण आपल्या हृदयाला हात लावा. तरीसुद्धा तुम्ही पाहून त्या ठिकाणी तुमची एनर्जी त्या ठिकाणी स्टिम्युली तयार होते, म्हणजे चेतनाशक्ती तयार होते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यात माहिती असेल की आता मात्र पुरावा म्हणून अंगठा मागायला लागले की अंगठा मान्य करायला लागले. बरोबर आहे की अंगठा याचा अंगठा त्याचा अंगठा जुळ्या भावांचा अंगठा तुमच्या पंजाचा अंगठा कोणाशीच कोणाचा जुळत नाही. मग हा अंगठा निर्माण करणारा कोण आहे तर ती एक गूढ अज्ञात शक्ती आहे. म्हणून मान्य करा की त्या ठिकाणी त्याला म्हणतात जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर अँड डी फॉर डिस्ट्रॉयर. आला तर ही गूढ शक्ती म्हणजे कुठे ना कुठेतरी ईश्वरी शक्ती आहे. म्हणून ते रिप्रोडक्ट तयार होते ना आला ते जुळत नाही. आणि तसंच तुम्हाला आज त्याचं संशोधन समजणार नाही पण मी पुढे लिहून देतो तुम्हाला की त्याच्यावर पुढे संशोधन असं येणार आहे की आपला जो टाळू आहे ज्याला मी टाळूला हे लावतो ना आपण लॉक करतो तर त्या टाळूच्या आतमध्ये टाळूला काय आहे तर प्रत्येकाच्या त्या ठिकाणी काय आहेत तर वेगळे सायन्स आहेत आतमध्ये साईन आहेत. त्याच्यावर संशोधन झालं की लक्षात येईल. जिभेवर आपल्या वेगळी चिन्ह आहेत आणि तुमची जीभ ह्याची जीभ एकत्र कधीच मॅच होणार नाही, गॅरंटी आहे आपली. हां ह्याची जीभ त्याची जीभ तुम्ही काढून बघा त्यापर्यंत नाही मॅच होणार. तर हे जे ना ते प्रोडक्शन करणारी जी शक्ती आहे ती महान शक्ती आहे. आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण शक्तीला वंदन करा. मी अंधश्रद्धेकडे नाही म्हणत आहे तुम्हाला की देव करत बसा देव नाही, पण ते या शक्तीला वंदन करा. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे काय आपण जगतो त्या जगण्यामध्ये आपल्याला फार मोठी दिशा माऊलीच्या कृपेने प्राप्त होते आहे. अल्लाह. कारण आज करोडो लोक या ठिकाणी लोटांगण घालतात, करोडो लोक वारीमध्ये त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि माऊलीकडे पोहोचतात. काही येडे नाहीत. आणि त्याच्या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत, भले सायंटिस्ट आहेत, जज आहेत. कारण का मी तुम्हाला फक्त माझा एक अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस इथे गुरुजींनी जसं पारायणाची आज्ञा दिली आणि आदेश दिले आणि पारायण करायला शिकवलं आम्हाला स्वतःला कसं बसायचं, कसं हे करायचं, कसं कंट्रोल ठेवायचं, किती दिवस अगोदर आपल्या अन्नब्रह्मावर कंट्रोल ठेवायचा. म्हणजे अगोदर जर तुम्हाला त्या पूर्ण ते तेवढे तास पारायण करायचे तर तुमचा अन्नब्रह्मावर कंट्रोल पाहिजे, तुमचं लघुशंख्येवर कंट्रोल पाहिजे, तुमचं मलमूत्रावर कंट्रोल पाहिजे. तो कंट्रोल आधी मेंटेन करायचा असेल मग पारायणला बनायचं. तर मध्येच तुम्हाला हे लागणार ते सवयीप्रमाणे. तर ते सगळं गुरुजींनी शिकवलेलं. मग त्या पद्धतीने जेव्हा पारायण होतं तेव्हा पारायण जशी सुरुवात झाली आणि त्यानंतर मला आम्ही पारायण एकदा त्याच्यानंतर मग आम्ही ज्यावेळेस ह्याला गेलो म्हणजे माधुकरी भोजन प्रसादासाठी पण गेलो तर त्या ठिकाणी गुरुजींनी सांगितलं की राजन तुझ्या बाजूला जे बसलेले होते ते कोण होते रे बाळा. म्हटलं नाही माहिती बाबा, माझं काय लक्ष नव्हतं, माझ्या ठीक आहे नाही हरकत नाही. मग नंतर म्हणाले की दुसऱ्या दिवशी तू जा तिथे आणि ते बघ कोण बसलेले आहेत ते. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी त्यांचे बॉडीगार्ड तर बाजूला होते त्यांच्याबरोबर आणि सुप्रीम कोर्टाचे जज जे होते ते त्या ठिकाणी जजमेंट घेत होते. माऊलींचं पारायण माझ्या अंगावरून शारे आलेत आणि पूर्ण सत्य मी अगदी भस्माच्या डोंगरावर सांगतो. म्हणजे लक्षात घ्या की आजची तरुण पिढी जी आहे ना त्या तरुण पिढीने सरेंडर व्हायला पाहिजे या बाबतीत. कारण एनर्जी आहे, एनर्जी म्हणून तुम्ही सरेंडर व्हा. बाकी मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की ते देवदेव म्हणून हे करा. पण ते जर तुम्ही झालात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला डिप्रेशन म्हणा किंवा अनारोग्य म्हणा किंवा काही ज्या दूषित एनर्जी जे आहेत किंवा काही वेळेस आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पचवता येत नाही तर पचवण्याची ताकद माऊली देते. हे सगळ्यात मोठं फलश्रुती आहे.
आदेश रामकृष्ण हरी माऊली अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त आदेश.